UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शिवद्रोही सरकारला गेट आउट ऑफ इंडिया म्हणा। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर मोदींनी मगरुरीनं माफी मागितली तेव्हा एक हाफ उपमुख्यमंत्री हसत होते। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। ठाकरेंना 2 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या जनतेनं गेट आउट केलं, दंगली व्हाव्यात असा महाविकास आघाडीचा लोकसभेपूर्वीही प्रयत्न। येत्या काळात महाविकास आघाडीला जनता नक्की जोडे मारेल, मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। कोविडमध्ये घरी बसलेले आता चालू लागले। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, तर निवडणुकीत जनता त्यांना रस्त्यावर आणणार, शिंदेंचा निशाणा। मालवणमधील कोसळलेला पुतळा भ्रष्टाचाराचा नमुना, हा संपूर्ण देशातील शिवप्रेमींचा अपमान, शरद पवारांचा हल्लाबोल। नेहरूंच्या शिवरायांबद्दलच्या लिखाणावरून काँग्रेसला माफी मागायला लावणार का? स्वातंत्र्यानंतर शिवरायांनी सुरत लुटली हे काँग्रेसनं शिकवलं, याची माफी मागणार का? फडणवीसांचा सवाल। विकास कामांऐवजी काही जण फक्त राजकारण करतात, महाविकास आघाडीच्या आंदोलनावरून अजित पवारांचा निशाणा। फडणवीस हे महाराष्ट्राचे खलनायक, सर्वांचे सूत्रधार फडणवीसच, उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली नाही, संजय राऊतांचा निशाणा। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीचं सरकार विरोधात राज्यभर जोडे मारो आंदोलन। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। महाविकास आघाडीच्या आंदोलनाला भाजपचंही आंदोलनानंच उत्तर, राज्यातील विविध भागात सकाळपासूनच भाजपचं आंदोलन। आमच्या आंदोलनाला राजकारण म्हणणाऱ्या भाजपचं आंदोलन म्हणजे गजकर्ण, भाजपच्या आंदोलनावर उद्धव ठाकरेंची टीका। सत्ताधारी आंदोलन करतात हे हास्यास्पद, भाजपच्या खेटर मारो आंदोलनावर सुप्रिया सुळेंची टीका, तर आंदोलन करताना भाजपला लाज वाटली पाहिजे, अनिल देशमुखांचाही हल्लाबोल। स्वतःला जोडे मारून घ्या, हे तुमच्या पापाचं फळ आहे। महाविकास आघाडीचे लोक नाटकी असून स्वतःचं दुकान चालवण्यासाठी महापुरुषांनाही वेठीस धरतायत, संजय शिरसाटांचा निशाणा। मराठवाड्याला मुसळधार पावसाचा तडाखा, नांदेड बीडसह परभणीच्या अनेक भागामध्ये पूर, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, तर पूस नदीच्या पुरातून एकाला वाचवण्यात यश। संततधार पावसामुळे यवतमाळच्या खंडाळा घाटात दरड कोसळली, पुसद वाशिम प्रमुख मार्ग बंद, पुसदमध्ये गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या अनेक गाड्या पाण्यात अडकल्या। नांदेडमधील पैनगंगा नदीला पूर, किनवट तालुक्यातील सहस्रकुंड धबधब्याचं रौद्र रूप समोर, पर्यटकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन। अमरावतीत आज राणा दाम्पत्याकडून दहीहंडीचं आयोजन, अभिनेता चंकी पांडे सोबत नवनीत राणांनी धरला ठेका। सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका, व्यावसायिक सिलेंडर दर 39 रुपयांची वाढ, 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर 1644 रुपयांना मिळणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।